एकदा साहेब एक मिनिट दिशा सालियन प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे. खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केला. बघा, मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही, आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू. आपल्याकडनं हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तो गुन्हा मध्ये आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी एका तरुणीवर बलात्कार केला. राज्याची कायदा सुव्यवस्था ही गोष्ट धक्कादायक आहे. सकाळी मी देखील हे आपण वाचलं, कारण डिलिव्हरी बॉयनी एका मला वाटतं घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला की केला बलात्कार. हे दुर्दैवी आहे. पण तेवढंच राज्यात काय चाललंय ह्याचं हे एक उदाहरण आहे. साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात, काही ठिकाणी नोंदवली जात नसतील, माहित नाही मला, पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे, आणि ही आमची मागणी आहे. आता तुम्ही बरोबर प्रश्नावर आलात, हेच मी पुढे सांगणार होतो. आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या त्याच्यात. धारावीमध्ये आपण पाहिलं असेल, पहिली यादीमध्येच 80%हून जास्ती लोक अपात्र केली. भाजपकडून किंवा काही ठराविक लोकांकडून प्रचार चालला होता की हे बांगलादेशी आहेत, हे घुसखोर आहेत, पण सगळेचे सगळे लोक ते काठेवाडी होते. वर्षानुवर्ष, जवळपास 150 वर्ष ते मुंबईत त्यांचे पिढ्यानपिढ्या काम करत आलेले आहेत. त्यांना आम्ही मुंबईकरच मानतो, पण त्यांना पहिल्या यादीमध्ये अपात्र केलं. कोणी केलं? तर अदानीने केलं. आता अपात्र लोकांना म्हणजे 2011च्या नंतरच्या लोकांना अदानीकडूनच घरं विकत घ्यायला लागणार. पण 2000 साल ते 2011 साल ह्यामध्ये जी लोक त्यांच्याप्रमाणे अपात्र आहेत त्या लोकांना ते देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर देऊन बसवणार आहेत. नक्कीच, आणि हा प्रश्न आम्ही 2-3 दिवस विचारतच आहोत. प्रयत्न हाच आहे आमचा की लोकांसमोर भाजपाने जे काही जुमले करून सरकार स्वतःचं बसवलेलं आहे, आज आपण पाहतोय, जर आज कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली असती किंवा मदत मिळाली असती तर भाजपाच्या राज्यामध्ये ही परिस्थिती बघण्याची वेळ नसती आली की 750हून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मुळामध्ये एक समजून घ्या की अहवाल किंवा ऍफिडेव्हिट हा 17 जूनला केलेला आहे. 17 जूनला तो आज तुमच्या नजरेसमोर आलेला आहे. आणि जो ऍफिडेव्हिट सरकारच्या वतीने, एसआयटीच्या वतीने कोर्टामध्ये गेलेला आहे, त्याबद्दल नेमकं कोर्टाने काल काय ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल थोडी तुम्ही माहिती घ्यावी. तुमचे कोर्टचे बीटचे रिपोर्टर असतात, त्यांच्याकडून थोडी माहिती आपण लोकांनी घ्यावी. शेवटी हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही, दिशा सालियनच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेला आहे. आणि जो ऍफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला, त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ऍफिडेव्हिट केलेला आहे, त्याला चॅलेंज करण्याचा. म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे. कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. आणि मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही, राजकीय आरोपाचा विषय नाही. मग दिशा सालियनचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ऍफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलेली आहे. एक लक्षात घ्या. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. 16 तारीख दिलेली आहे. पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियनच्या केस संदर्भात आपण बघू, काय हरकत नाही. राज्य सरकार आणि आत्ताचे पोलीस त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला.